कर्जत जामखेड मतदारसंघात 2019 मध्ये राम शिंदे मंत्री असताना तब्बल 43,000 मतांनी पराभूत झाले। त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी देत रोहित पवारांविरोधात पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी ताकद दिली। 2024 मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतली, मात्र केवळ 1243 मतांनी ते पराभूत झाले। पराभूत झाल्यानंतर त्यांना थेट विधान परिषदेवर सभापती पदावर बसवण्यात आलं। तेच राम शिंदे आता एका गोष्टीवरून नाराज झालेत। ती गोष्ट म्हणजे अजित पवारांचं वारंवार एक वक्तव्य। पवारांच्या घरच्या वादात राम शिंदे मात्र टॉर्चर केलं जात आहे असं म्हणतात। निवडणूक झाल्यापासून पुतण्या रोहित पवारांना सुनावताना अजित पवार हे कर्जत जामखेडचा उल्लेख करतात आणि म्हणतायत, मी तिथे आलो नाही म्हणूनच तू जिंकलास, मी आलो असतो तर निकाल वेगळा लागला असता। याच गोष्टीवरून आता राम शिंदे नाराज झालेत। यावर ते काय म्हणाले ऐका। विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीती संगम येथे वक्तव्य केलं की बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं। त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी 26 तारखेला मी असं बोललोच नाही म्हटले आणि पुन्हा एकदा काल ते 16 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळं अजितदादा राहून ह्या शिळ्या कडीला का उतू आणतायत आणि सारखे का कबुली देत आहेत, हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा ह्या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते, हे जास्तीचं विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशीलवार हे अजितदादाच याबद्दल सांगू शकतात। कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यांनी असं म्हटलंय की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं करत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही। काय भूमिका असणार आहे? कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन केलं जाणार तुमच्या माध्यमातून? मला वाटतं महायुतीतल्या घटक पक्षाने सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून सार्वजनिक व्यासपीठावरती मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात। त्यामुळं मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती ही घटना झालेली आहे। त्याच्यामुळे मी अधिकचे याच्यावरती काही बोलू शकत नाही। शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे। 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नाउमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत, तर कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे। दादांच्या वक्तव्यावरून तुम्हाला वाटतंय का खरंच दादांनी मदत केली असेल? कारण 2 वेळा झालं वक्तव्य ते राहून सांगतात मी मदत केली, आता मी कसं म्हणून नाही केली? ते त्यांनी सांगितलं पाहिजे केली की नाही केली। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे काही कृषी मंत्री पद आहे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडतं। एकीकडे माणिकराव कोकाटे पत्ते खेळताना सापडले, तर दत्तात्रय भरणेंकडून आज अनावधानाप्रमाणे एक वक्तव्य त्यांच्या तोंडून गेलं, क्रीडा व अल्पसंख्याक खातं हे बरं होतं, त्या खात्याला जास्त त्रास नव्हता, आता मला त्रास घ्यावा लागतोय। सातत्यानं कृषी मंत्री पदाबाबत मंत्र्यांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत। आपण त्याचा मीडियामध्ये विपर्यास करतायत। कोणताही अधिकारी बदलून गेल्याच्या नंतर नवीन अधिकारी आल्याच्या नंतर आपला पहिला अधिकारी बरा वाटतो। त्या संदर्भामध्ये आता शेवटी नवीन खातं आहे, शेतकऱ्याचं खातं आहे, आता समजून घेत आहेत, शेतकऱ्याच्या प्रति काम करतायत, ते स्वतः शेतकरी आहेत। त्याच्यामुळं काही विपर्यास्त मला माहीत नाही काय बोलले ते, पण विपर्यास्त केलं असण्याची शक्यता वाटते मला। एकंदरीत मी मीडियामध्ये रिॲक्शन बघितली, त्यामुळं मला वाटतं की तो जास्तीचा विषय ओढण्यात ताणण्यात काही अर्थ नाही त्याच्यात। अशा प्रकारे अजित पवार सारखं असं वक्तव्य करून टॉर्चर करत असल्याचं राम शिंदे म्हणालेत। अजित पवार यांचं हे बोलणं म्हणजे युती धर्म न पाळल्यासारखंच आहे। त्यामुळेच भाजपचा एक आमदार कमी झाला का अशी देखील आता चर्चा होते। अजित पवार नेमकं काय म्हणालेत तेही ऐका। दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा
जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी मागे लागू नका. तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टाकली केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. अशा प्रकारे घरच्या भांडणात अजित पवार वारंवार पुतण्याला टोला मारताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे त्यावरूनच राम शिंदे मात्र नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय. आता यावरून महायुतीत काही वादाची ठिणगी पडते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि यापुढे कर्जत जामखेडचं राजकारण कसं असेल, राम शिंदे पुढच्या वेळी काळजी घेतील का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच या वादावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा.